चला आपण पाहतो या ठिकाणी आपला बीड जिल्हा आणि या ठिकाणी आजचा हा आपला टॉपिक आहे. तर यामध्ये आपण आता सुरुवात करतोय आणि आज आपण बघा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात आपला जो बीड जिल्हा आहे हा कोणत्या विभागात येतो? तर बघा लक्षात राहू द्यायचं आहे. ही जनरल नॉलेजची माहिती आहे हां. विभाग आहे आपला मराठवाडा. कोणता विभाग आहे? मराठवाडा. ते आपण मराठवाडा. हां. आणि त्या मराठवाड्यामध्ये असलेला आपला एक ऐतिहासिक जिल्हा म्हणजेच बीड जिल्ह्याची आपण आज ओळख करून घेणार आहोत. चला तर मग आपण आता या ठिकाणी सुरुवात करूयात. तर पहिला पॉइंट आहे या ठिकाणी ऐतिहासिक ओळख. म्हणजे बीड जिल्ह्याची हिस्ट्री आपण जर थोडी पाहिली, तर तुम्हाला माहिती आहे का, की बीड जिल्ह्याचं जुनं नाव हे चंपावती नगरी असे होते. काय नाव होतं बीड जिल्ह्याचं जुनं? चंपावती नगरी. चंपावती नगरी होते. या शहराचा इतिहास खूप जुना आहे. बीड जिल्हा हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा एक महत्त्वाचा भाग होता, जो पूर्वी निजामाच्या राजवटीत होता. कोणता? बीड जिल्हा. कोणाच्या राजवटीत होता तो? निजामांच्या. आता मग निजामाची निजामांच्या जी राजवट होती, त्याला नाव होतं हैदराबाद संस्थान. संस्थान. लक्षात राहू द्यायचं आहे. हैदराबाद संस्थानामध्ये जसं की आता 17 सप्टेंबर म्हणून तर आपल्या तिकडे 17 सप्टेंबर काय होतो? हा दिवस साजरा दिन. केला जातो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून तो काय केला जातो? साजरा केला जातो. तो अगोदर निजामांच्या राजवटीत होता. म्हणजे निजामांचं त्या ठिकाणी राज्य होतं आणि म्हणून मग त्या बघा भारताला स्वातंत्र्य मिळालं हे कधी? 1947 मध्ये. परंतु तरीसुद्धा आपला बीड जिल्हा किंवा आपला मराठवाडा स्वतंत्र झाला होता का? नव्हता झाला. तो निजामांच्या राजवटीत होता तसाच. मग तो कधी स्वतंत्र झाला म्हणजे तो कधी स्वातंत्र्य झाला? तर तो 17 सप्टेंबर बघा लक्षात राहू द्यायचं आहे 1948 ला तो खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला. म्हणजे निजामांच्या राजवटीतून, निजामांच्या गुलामीतून तो मुक्त झाला. तेव्हा आपला मराठवाडा स्वतंत्र झाला आणि मग मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणजेच आपला बीड जिल्हा स्वतंत्र झाला, असं आपण या ठिकाणी म्हणूयात. चला त्यानंतर बघा भौगोलिक स्थान जर पाहिलं आपल्या बीडचं, तर बघा बीडचा प्रशासकीय विभाग जर पाहिला, तर बीड जिल्हा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं नाव काय होतं? औरंगाबाद, या प्रशासकीय विभागात येतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. कुठे येतो? कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? कधीही लक्षात ठेवायचं आता हे कायमचं पक्कं, संभाजीनगर. पक्कं, पक्कं डोक्यात ठेवायचं. याच्यावर प्रश्न येतात. पोलीस भरतीला येणार. याच्यावर प्रश्न जिथं-जिथं जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत आणि ज्या-ज्या जिल्ह्यासाठी पुढं चालून जेव्हा तुम्ही नोकरीच्या वेळेला फॉर्म भरत असता, त्या-त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला विचारली जात असते आणि म्हणून मग त्यासाठी आपण ही छोटीशी तयारी या ठिकाणी करून घेतोय. लक्षात राहू द्यायचं आहे, की आपला बीडचा म्हणजे बीड जिल्ह्याचा प्रशासकीय भाग किंवा बीड जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागात येत असतो? तर हे जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे छत्रपती छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर. ओके. तर हा आपला प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतर हा जर प्रदेशाने जर पाहिलं, तर बीड जिल्हा हा मराठवाडा प्रदेशाचा भाग आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये महत्त्वाची डोंगर रांग कोणती असेल, तर तिचं नाव आहे बालाघाट. कोणती आहे? बालाघाट. बाला. ती तुम्ही जर कधी पाहिलात, बघा जर गेलात तिकडे मांजरसुंब्याकडे तिकडे जर पाहिलं, तर ती तशीच रांग काय आलेली पाटोद्याकडून तशीच ती रांग काय होत चाललेली आहे, ती जी आपण म्हणतो ना घाटावरले म्हणजे याचा अर्थ काय? तर तो भाग ते जे डोंगर आहेत कपिलधारच्या तिकडचे, तर ती जी रांग आहे डोंगराची, तर त्या रांगेला काय नाव आहे? बालाघाटची डोंगर रांग हे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. समजलं ना आता मी काय म्हणतोय तर हे? हे जनरल हा. नॉलेज आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यात आपण राहतोय, तर आपल्या जिल्ह्याची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे. चला त्यानंतर बघा नद्या. आता मांजरा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. लक्षात राहू द्यायची आहे. तसेच सिंदफणा नदी आहे बघा. ही देखील कशी नदी आहे? ही प्रमुख नदी आहे आपल्या बीडमध्ये. लक्षात राहू द्यायची आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर मांजरा नदी ही आपल्याला तिकडेच पाहायला मिळते केजच्या बाजूला. केजच्या पलीकडे. तसंच सोबतच पण सिंदफणा नदी जर पाहिली, तर आपण बघा हिरापूरपासून अशीच सिंदफणा नदी खाली-खाली गेलेली माजलगावकडे आणि माजलगावचा जो डॅम आहे ना मोठं बघा,
तर धरण किंवा ते जे तळं आहे मोठं माजलगावचं, तर ते ह्या सिंदफणा नदीवरती आहे. हे आपण लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपल्या बीडमधली महत्त्वाची मुख्य नदी कोणती आहे? तर एक सिंदफणा, त्यानंतर मांजरा सुद्धा आहे. आता सिंदफणा ही नदी जी आहे, ही कोणत्या नदीची उपनदी असेल? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची आहे? गोदावरी नदीची. आता गोदावरी नदी कुठून आहे तुम्हाला माहिती पाहिली का? शहागडपाशी आपण जर गेलो, तर शहागडवरून जी नदी जाते का? तर ती नदी म्हणजेच कोणती असेल ती? तर ती नदी आहे गोदावरी नदी. हे लक्षात घ्या. संभाजीनगरकडे जाताना शहागड लागतंय आणि शहागडला ज्यावेळेला शहागडच्या तिथेच जी मोठी नदी आहे, तर त्या नदीवर त्या नदीचं नाव आहे थोडक्यात गोदावरी नदी. आणि तसंच जर आपण कधी-कधी जर बघा राक्षस भुवनला एक नदी आहे. ती नदी म्हणजे गोदावरीच नदी आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे, जी की पुढे शहागडलाच येत असते. बघा म्हणजे अशा प्रकारची ती नदी आहे, परंतु तिची उपनदी कोणती असेल, तर ती बीडमधली ही सिंदफणा नदी आहे. मला सांगा बरं, बीड हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? कोण सांगतं? सांगा? आपल्या बीडमध्ये नदी आहे एक बार्शी नाक्यापासून गेलेली. सांगा त्या नदीचं नाव. कोणाला माहिती आहे का? बिंदुसरा. गुड. ती नदी आहे बिंदुसरा आणि बीड हे शहर बिंदुसरा नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे कायमचं पक्कं डोक्यात ठेवायचं. लक्षात घ्या. काही वेळेला जनरल नॉलेजमध्ये असे शहर कोणतं शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे असं विचारलेलं आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत. बघा लक्षात घ्या. भरपूर. नागपूर हे शहर नाग नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला असे भरपूर शहरं सांगता येतात. त्यानंतर पुणे हे शहर मुळा आणि मुठा ह्या 2 नद्या आहेत. तर या 2 नद्यांच्या संगमावर ते पुणे हे शहर वसलेलं आहे. म्हणजे हे असं आपल्याला माहिती असं होणं गरजेचं आहे. त्यासोबतच मुंबई हे एक प्रकारचं बंदर आहे. मग ते समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे. तर तो अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर म्हणजे मुंबई आहे. लक्षात घ्यायचं आहे. यांच्यावरून तर आपल्याला म्हणजे हे असेही प्रश्न काय होत असतात परीक्षेला विचारले जाऊ शकतात जनरल नॉलेजच्या हां. पण हे माहिती असणं आपल्याला खूप गरज आहे. बघा लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे मी आताच जसं उदाहरण सांगितले नाग नदीचं किंवा नागपूर शहर आहे, पुण्याचं आहे. तसं आपलं बीड शहर हे बिंदुसरा नदीवरती वसलेलं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला त्यानंतर आपल्या बीडची प्रशासकीय रचना आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर बघा या ठिकाणी बीडचं मुख्यालय म्हणजे बीडचं जर मुख्य ठिकाण जर पाहिलं तर ते बीडच आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं मुख्य ठिकाण हे तेच जिल्हा असतं असं काही नाही. काहीचं वेगवेगळं आहे. जसं की आपण पाहिलं तर रायगड हा जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्याचं बघा याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय आहे अलिबाग. म्हणजे याचा अर्थ काय झाला? रायगडला ह्याचं काहीच नाहीये. फक्त तिथं काय आहे? म्हणजे तिथं किल्ल्यावरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्या सर्वांना माहिती आहे, जिथं समाधी आहे, त्या समाधी स्थळावरून म्हणजे हे जे रायगड किल्ल्यावरून त्या पूर्ण जिल्ह्याला नाव दिलेलं आहे. आणि मग परंतु त्याचा सगळा कारभार कुठून होतो? या अलिबाग नावाच्या शहरामधून होतो. परंतु बीडचं मात्र तसं नाही. बीडचा सगळा कारभार आपल्या बीड शहरातूनच होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. चला उदाहरण आपण त्यासाठी रायगडचं तुम्हाला दिले जेणेकरून समजावं. त्यानंतर बघा, बघा ना बीडमध्ये प्रत्येक ठिकाणचं सरकारी दवाखाना आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे सरकारी सगळे कार्यालय आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळतात. म्हणून जिल्ह्याचं मुख्यालय हे बीडमध्येच आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. चला त्यानंतर बघा एकूण तालुके. आता बीडमध्ये एकूण तालुके आहेत ते म्हणजे 11. आता 11 तालुके आपल्या सर्वांना माहिती आहेत. ते कुणाला सांगायची काही गरज नाही. बरोबर ना? आता मग परंतु तर एक ट्रिक मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितली होती. मोठ्या वर्गाला माहिती आहे. परंतु आज परत एकदा सांगतो. बघा, एक
या ठिकाणी अंबिके, पप्पा मागे, आशी बघा या ठिकाणी इथं आशी धाव. असं हे वाक्य जर पाठ केलं ना तुम्ही, तर हे जे 11 तालुक्यांची नावं या ठिकाणी येतात. बघा अंबिकेमधलं म्हणजे हे आहे अंबाजोगाई. बघा इथं अंबाजोगाई आहे. त्यानंतर बी म्हणजे इथं बीड आहे. के म्हणजे केज आहे. प म्हणजे परळी आहे. पा म्हणजे पाटोदा आहे. मा म्हणजे माजलगाव आहे. गे म्हणजे गेवराई आहे. आ म्हणजे आष्टी आहे. शी म्हणजे शिरूर आहे. धा म्हणजे धारूर आणि व म्हणजे वडवणी. तर वडवणी. अशा अशा प्रकारचे 11च्या 11 तालुके हे एका वाक्यामध्ये सामावलेले आहेत. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्यायची, की या ठिकाणी 11 तालुके पाठ करण्याची ही ट्रिक आहे. अंबिके, पप्पा मागे, अशी धाव. ओके. तर याच्यामुळे तुम्हाला सगळे तालुके पाठ होऊन जातील. त्यानंतर आता बीडच्या अर्थव्यवस्थेकडे आपण येऊया. त्याला इकॉनॉमी अँड क्रॉप्स म्हणजे पिके, अर्थव्यवस्था आणि पिके. बीड जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून आहे मित्रांनो. बघा सगळ्यात जास्त आपल्याकडे कोणता व्यवसाय चालतो? शेतीचाच व्यवसाय चालतो आपल्याकडे. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्यायची, की बीड जिल्ह्याची जी अर्थव्यवस्था आहे, ती कोणती आहे? ती थोडक्यात शेतीवर अवलंबून असलेली पाहायला मिळते. मग प्रमुख पिकं कोणती आहेत? आपल्याकडे मुख्य पीक कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी आणि तूर हे काय आहेत इथले मुख्य पिकं आपल्याला पाहायला मिळतात. मग इतर मात्र सोयाबीन वगैरे हे ते नंतरचे पिकं आहेत. परंतु हे मुख्य पिकं कोणते आहेत? कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी आणि तूर हे ऊस इथं काय केले जातात? पिकं घेतले जातात. त्यानंतर बीड जिल्ह्याची अजून एक ओळख म्हणजे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जातो. लक्षात राहू द्या. कारण बीडमध्ये भरपूर ऊसतोड कामगार आहेत, जे की दिवाळीच्या टायमिंगला काय करतात? कारखान्याला जातात आणि तिकडे जाऊन आपली काय करतात? ऊस तोडून उपजीविका भागवतात. म्हणून आणि बीडमधली ही जी संख्या आहे ऊसतोड कामगारांची, ऊसतोड मजुरांची ही भरपूर प्रमाणात आहे. म्हणून मग बीडला ऊसतोड कामगारांचा जिल्हा असं देखील म्हणतात. त्यानंतर आता या ठिकाणी बीडमधले आपण काही प्रसिद्ध स्थळे आणि त्या ठिकाणी बीडमध्ये असलेले जे काही कल्चर किंवा तिथली संस्कृती आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा बीड जिल्हा हा धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांसाठी खूप प्रसिद्ध आहे. जसं की परळी वैजनाथ. आता आपण जर पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी म्हणजे भारतात पूर्ण 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, त्यातलं एक ज्योतिर्लिंग आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचं नाव आहे वैद्यनाथ. वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग कुठे आहे? परळीला आहे. किती जण परळी. आपल्यापैकी कुणी गेलेलं आहे का? नाही गेलं. ठीक आहे. काही हरकत नाही. कधीतरी योग येईल जाण्याचा नक्कीच. चला त्यानंतर बघा अंबेजोगाई जर पाहूयात आता. अंबाजोगाई जर आपण पाहिलं, तर अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचं काय आहे? प्रसिद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिर. हां. आणि त्यानंतर बी बघा मराठी भाषेतील आद्य कवींवरती मोठ्या-मोठ्या परीक्षांवर प्रश्न आलेला आहे, की मराठी भाषेचे आद्य कवी कोण आहेत? तर ते मुकुंदराज आहेत. ज्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर त्या ग्रंथामुळे त्यांची जी ओळख आहे, ती आद्य कवी म्हणून काय केली जाते? ओळखली जाते. आणि लक्षात घ्यायचं आहे, जी की त्यांची मग आद्य कवी मुकुंदराजांची समाधी ही अंबाजोगाईमध्ये पाहायला मिळते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. कुठे समाधी मग मुकुंदराजांची? अंबाजोगाईला. ओके. त्यानंतर बीड शहरात बघा बीड शहरात एक प्राचीन कंकालेश्वर. शिवमंदिर आहे, ज्याचं नाव आहे कंकालेश्वर. आपण सर्वजण महाशिवरात्रीला काय करतो त्या ठिकाणी जत्रासाठी जातो, जातो. बरोबर? पण आपण त्याच्या पाठीमागचा इतिहास आपण शोधला पाहिजे. Google आपल्यासाठी उपलब्ध आहे. Googleला विचारलं पाहिजे, "कंकालेश्वरचा इतिहास सांग." Google लगेच तुम्हाला इतिहास तयार करून देतंय. इतिहास सांगतंय लगेच. अशा पद्धतीनं ते इतिहास आपल्याला कंकाळेश्वरचा पाहायला मिळेल. त्यानंतर जे हे जे काही कंकाळेश्वर मंदिर आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, चहूबाजूनं पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे.
म्हणून मग आपल्याला सांगता येतं, की पाण्याच्या तलावात बांधलेलं हे काय आहे? एक प्राचीन शिवमंदिर आहे. आता कंकालेश्वर मंदिर हे कोणत्या देवाचं आहे? कोण सांगतं का मला? महादेव. गुड. कारण तिथे शिवमंदिर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात यायला पाहिजे, की ते काय आहे? महादेवाचं आहे. त्यानंतर आता बीडमध्ये अजून एक प्राचीन मंदिर आहे, ज्याचं नाव कोण कपिलधारा. सांगतं मला? हां? कपिलधारा. नाही, नाही, नाही. बीडमध्ये, बीड शहरात आहे. जे तुम्ही महाशिवरात्री सॉरी नवरात्रीला तुम्ही काय करता? जत्राला जातात 9 दिवस. खंडेश्वरी. खंडेश्वरी आहे. ते सुद्धा प्राचीन मंदिर आहे आणि खंडेश्वरी देवीचं त्या ठिकाणी मंदिर आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा त्या ठिकाणी भरते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. चला त्यानंतर बघा कपिलधार, मांजरसुंबा जो आहे, मांजरसुंब्याच्या आपल्याला मी मगाही त्याची चर्चा केलेली आहे, की कपिलधार पाहायला मिळतंय. हे एक सुंदर नैसर्गिक ठिकाण असून येथे एक धबधबा आहे आणि या ठिकाणी कोणाची समाधी आहे? कोण सांगतं बरं मला? मंदिर कोणाचं आहे तिथे? श्री मन्मथ स्वामी यांचं मंदिर आहे, हे लक्षात राहू द्या. आणि धबधबा फक्त तो धबधब्यासाठीच आकर्षक आहे असं नाही, तर ती समाधी आहे किंवा त्या ठिकाणी मंदिर आहे मन्मथ स्वामींचं आणि म्हणून मग त्या ठिकाणी खूप दूर-दूरहून लोक काय करतात, बांजरसुंब्याला त्या ठिकाणी पायी दिंडीनं येतात. आणि धबधबा या म्हणजे मांजरसुंब्याला तर आहेच, पण अजून एक धबधबा आपल्या बीडचा प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव सांगा बरं? सावताडा. सौताडा. व्हेरी तडा. गुड. सौताड्याचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे चौकाडचा. तो कपिलधारच्या धबधब्यापेक्षाही मोठा आपल्याला मोठा. पाहायला मिळतो. चला त्यानंतर आता आपल्याला हे माहीत हवं म्हणजे म्हणून मी आपण जे पाहिलं ते सुरुवातीपासून एकदा पाहूयात. जुनं नाव जर पाहिलं आपण चंपावती नगरी आपल्याला हे बीडचं नाव पाहायला मिळतं. त्यानंतर मांजरा आणि सिंदफणा नदी प्रमुख नदी आहेत. बीडची प्रमुख डोंगर रांग कोणती असेल तर ती बालाघाट. बालाघाटाची पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग कोणतं आहे तर ते परळी परळी वैजनाथ. वैजनाथाचं पाहायला मिळेल. शक्तिपीठ कुठे आहे तर ते म्हणजे अंबाजोगाई. शक्तिपीठ का बरं म्हटलं जातं? तर शक्तिपीठ हे देवीचं जे स्थान असतं किंवा देवीचं मंदिर तिथे असेल तर त्या ठिकाणी त्याला शक्तिपीठ म्हणतात. आणि मग अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवी आहे आणि त्या योगेश्वरीचं मंदिर मोठं आहे आणि ते शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी आपल्याला हे बघा आता काय-काय आपल्याला समजलंय. आता तुम्हीच मला सांगणार आहेत. आता मी प्रश्न फक्त वाचणार, उत्तर तुम्ही सांगायचं. बीड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? पटकन सांगा. चंपावती नगरी. चंपावती गुड. नगरी. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक कोणता आहे? परळी वैजनाथ. वैजनाथ. गुड. त्याचं वैद्यनाथ हे खरं नाव आहे. त्यानंतर अंबाजोगाई इथे कोणत्या देवीचं मंदिर आहे सांगा बरं? योगेश्वरी. योगेश्वरी देवीचं आहे. गुड. त्यानंतर बीड जिल्ह्यातील एका प्रमुख नदीचं नाव सांगा. मांजरा. मांजरा. मांजरा आणि दुसरी मी सांगितली सिंदफणा. चला सिंदफणा. त्यानंतर बीड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? संभाजीनगर. गुड. आता इथं जोडी लावायला आपल्याला सांगितलेली बघा. बघा या ठिकाणी परळी ज्योतिर्लिंग. परळीचं ज्योतिर्लिंग, अंबाजोगाईचं योगेश्वरी मंदिर आणि योगेश्वरी बीड मंदिर. शहर बीड कंकालेश्वर. शहर म्हणजे आता कंकालेश्वर. हे सगळं समजले तुम्हाला. येथे कुठे कुणाला अडचण आहे का? नाही. No. गुड. तर या ठिकाणी आपण आता थांबूयात आणि मग उद्या आपण आपल्या महत्त्वाच्या आणि मुख्य विषयाकडे जाऊयात. आज पहिला दिवस होता. तुमचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडासा आणखी इंटरेस्ट यावा यासाठी आपण आज इंटरेस्टेड आणि महत्त्वाचे काही विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. ते म्हणजे आपला बीड जिल्हा. तर या